या परिसरामध्ये मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडून विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यात आल्या। याच्यामध्ये एवढ्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि मागच्या बऱ्याच काही दिवसापासून इथे पांढऱ्या माशीचा तसेच गर्डल बिटलचा किंवा येलो मोझॅईकचा बऱ्याच ठिकाणी एक अल्पशा प्रमाणात सध्या प्रादुर्भाव कुठे कुठे दिसून येतोय। तर या सर्वापासून आपल्या पिकाचं संरक्षण करता यावं आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं या निमित्ताने हा कार्यक्रम आम्ही ठिकठिकाणी घेत आहोत। तर आता या पांढऱ्या माशीच्या संदर्भात किंवा येलो मोझॅईकच्या संदर्भात याचा प्रसार कसा होतो, काय होतो या संदर्भात आता नाईक साहेब आपल्याला थोडं मार्गदर्शन करतील। नाईक साहेब नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण फुलवळ येथे धोंडीबा बगनाळे यांच्या शेतावर सोयाबीन पिकाची पाहणी केली असता सोयाबीन पिकावर येलो मोझॅईकचा प्रादुर्भाव झालेला थोड्याफार प्रमाणावर दिसून आला। इतर शेतकऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली। हे माझ्या हातात जे झाड आहे ते येलो मोझॅईकग्रस्त सोयाबीनचं झाड आहे। तर मुळामध्ये याचा प्रसार जो आहे बियाण्यामार्फत होतो। ज्यावेळेस आपण येलो मोझॅईकग्रस्त बियाणं आपल्या रेग्युलर पेरणीच्या ह्याच्यामध्ये येतं तिथून त्या झाडाचा प्रसार होतो। या झाडावर काय होतं की पांढरी माशी बसली। आता रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे या किडी आहेत। परंतु पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव या झाडावर जर झाला तर या झाडावरून तो प्रसार पांढरी माशी या झाडावर रस शोषण करून इतर निरोगी झाडावर जर जाऊन बसली तिथं त्या येलो मोझॅईकचा प्रसार तिच्या सोंडे वाटं म्हणा, पाया वाटं म्हणा, रस वडल्यानंतर इतर झाडावर जाऊन बसली की तिथून त्याचा येलो मोझॅईकचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो। तर यासाठी शेतकऱ्यांनी एवढंच करणं आवश्यक आहे। सुरुवातीला 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी। त्याच्यानंतर प्रादुर्भाव जर वाढत असेल, थोड्याफार प्रमाणात असेल तर प्रादुर्भावग्रस्त झाडं जी आहेत ती उपटून मातीमध्ये गाडून द्यावीत किंवा नाल्याच्या काठाला फेकून द्यावीत। आणि प्रादुर्भाव जर वाढत असेल तर मुळामध्ये शेतकरी काय करतात की सोयाबीनवर फवारणी करत असताना आळीच्या व्यवस्थापनासाठी चक्रीभुंगा, खोडबाशी, पाणी खाणारे आळी या आळीच्या व्यवस्थापनासाठीची कीटकनाशकं वापरतात। परंतु कापसावर जे मावा, तुडतुडे, पांढरी माशी येते ही रस शोषण करणाऱ्या किडी येतात, त्या किडीच्या व्यवस्थापनासाठीची कीटकनाशकं शेतकरी वापरत नाहीत। यासाठी आपण आलिका, सोलोमन, आलिकामध्ये थायोमिथाक्झाम आणि लॅम्बडासायलोथ्रिन यासारखी घटक आहेत। 10 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण याची फवारणी करू शकतो। तसेच आशाटाप आहे, आशिटामाप्राइड आहे। प्रादुर्भाव जास्तच प्रमाण असेल तर फ्लोनिकॅमिड म्हणजे उलाला जो आहे, उलालामधला जो घटक आहे फ्लोनिकॅमिड तो 8 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये फवारून याचा आपण व्यवस्थापन करू शकतो। धन्यवाद। इकडे आता हे बघा, हे अशा पद्धतीचं ज्यावेळेस आपण येलो मोझॅईकग्रस्त झाड बघतो त्यावेळेस त्याचं जर खोड आपण हे केलं तर त्यामध्ये त्या आळीनं तिथे प्रादुर्भाव केलेला असतो आणि त्याची जी अन्न शोषण करणारी नलिका आहे तिलाच नष्ट केल्यामुळं पुढं अन्नद्रव्य भेटत नाही आणि ते झाड नष्ट होतं। आणि याच्यावर व्हाईट फ्लाय सारखे बाकीच्या किंवा रस शोषण करणाऱ्या किडी बसल्या की हा प्रादुर्भाव टप्प्याटप्प्यानं सगळीकडे होतो। त्यामुळं आत्ताच नाईक साहेबांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं सर्वांनी नियोजन करून फवारण्याचं नियोजन करावं अशी माझी सर्व फुलवळ या परिसरातील नागरिकांना विनंती आहे। धन्यवाद।